नमस्कार सर. मी भालकी तालुक्याचा डीलर बोलत आहे ग्रीन प्लॅनेटकडून. आणि तुम्ही किती वर्षापासून गौर हे सगळं वापरता? 3-4 वर्ष झालं सर. तुम्हाला कसं वाटतंय? चांगला आहे सर. आता ऊस हा आता कसं नंबर एक वाटलेलं आहे. तुम्ही किती बार आता वापरला आहे गौर? त्यानं मला 2 वेळा वापरला. कोणते वापरला? क्रोम आणि भूमी पॉवर आणि पोटॅश. हां. आणि काय वाटतं तुम्हाला असं चांगला आहे. आमच्या गौरबद्दल सगळं? चांगला आहे. हां त्याच्यापासून रान समेत जमीन मऊ. समेत मऊ होते. हां खुरपायला ना माऊस तसं पोळी आल्यासारखं आले म्हणून त्यांनी बाहेर असं म्हणत होते. हां. गवत चांगलं लवकर काढायला लागले. हम्म. रान बी सुधारलंय हां. आणि पीक बी सुधारलं. चांगलं आहे. बघा पानं समेत सगळे मोठे मोठे हिरवेगार पण दिसले. कलर समेत हिरवगार आहे. हां. फुटवा पण चांगला आहे. हां. चांगला आहे सर. किती बार डोस दिला ह्याला? 2 वेळा 2 वेळा. किती महिन्याचं पीक आहे हे? आता हे 3-4 महिन्याचं आहे. हां. ठीक आहे. आज 17 मे 2026 आहे. हो आज ऊन बघितलो तर माझ्या माहितीनुसार 44-45 डिग्री आहे. हो सर. कडक आहे. असल्या उन्हात सुद्धा ही हिरवीगार कळा आज आम्ही येताना बघितलो. सगळ्याचे जे ऊस आहेत ते पिवळे पडलेत. कुणाचं असं हे झालंय पाणी कमी पडल्यासारखं. खरं आता ह्याला पाण्याचं कसं आहे ते नियोजन तुमच्याकडे? पाणी फार कमी आहे सर आमच्याकडे. म्हणजे बोर तुम्ही काय म्हणलो बोर गॅप आहे. मारलेलं म्हणलो. बोर गॅप मारलेले आहे. तरी त्याला 20 दिवसाला 1 थडी पाणी भेटलं. हा. 20 दिवसाला. दिवसाला आहे. 1 तरी- महिन्याच्या जवळ तरी अशी कळा आहे तुमच्या कळा. ऊसावर. पाणी कमी असल्याने म्हणजे सेंद्रिय खतं वापरल्यामुळे जमिनीचं जे हां. पाणी मागायची कॅपॅसिटी ती कमी होते. कमी. असलेल्या ओल्या ऑर्गॅनिक मुळे हे पाणी कम असताना बी हे असं पीक वळलंय. तर कंपनीचं अभियानाबद्दल बोला. ग्रीन प्लॅनेटचं कंपनीबद्दल अभिमान हाव आणि हेच वापरून सगळं रिझल्ट चांगलं हे करून हे करत. धन्यवाद.